साईबाबा आणि दसरा महापरिनिर्वाणाची कथा। शिर्डी हे एक लहानसं गाव, पण या छोट्याशा गावाला आज जगभरात ओळख मिळाली आहे। ती फक्त एका महापुरुषांमुळे वजा श्री साईबाबा। त्यांनी आयुष्यभर मानवतेची सेवा केली, भक्तांना श्रद्धा व सबुरीचा उपदेश दिला आणि शेवटी दसऱ्याच्या दिवशी समाधी घेतली। साईबाबांचे जीवन दर्शन। बाबांच्या बालपणाबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही। ते अचानक शिर्डीत प्रकट झाले। सुरुवातीला लोक त्यांना फकीर समजायचे। कधी एखाद्या झाडाखाली बसून ध्यान करायचे, कधी मशिदीत, तर कधी एखाद्या भक्ताच्या घरी राहायचे। ते लोकांना सांगायचे, मी ना हिंदू ना मुसलमान, मी फक्त माणूस आहे, सबका मालिक एक। त्यांच्या या वचनामुळे लोकांची धारणा बदलली। हळूहळू त्यांचे भक्त वाढत गेले। श्रीमंत व्यापारी असोत किंवा गरीब शेतकरी, प्रत्येकासाठी बाबा सारखेच होते। दसऱ्याचे पारंपरिक महत्त्व। भारतामध्ये दसरा हा विजयादशमी म्हणून ओळखला जातो। हा दिवस प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून धर्माचा विजय मिळविल्याचा प्रतीक मानला जातो। त्यामुळे लोक शस्त्रपूजा करतात, सोनं आपट्याची पाने वाटतात, नवरात्राचा समारोप करतात। पण शिर्डीत दसऱ्याला वेगळं स्थान आहे, कारण इ.स. 1918 मध्ये याच दिवशी साईबाबांनी समाधी घेतली। बाबांचा शेवटचा काळ। 1918 सालाच्या सुरुवातीला बाबांची प्रकृती ढासळू लागली, तरीही ते भक्तांना नेहमीप्रमाणे भेटत, उपदेश देत। ते सतत सांगत, माझा जाण्याचा दिवस जवळ आला आहे, शरीर जाईल, पण मी तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही। भक्तांना हे ऐकून खूप वेदना होत होत्या, पण बाबा प्रत्येकाला धीर देत। दसऱ्याच्या दिवशी घडलेली घटना। 15 ऑक्टोबर 1918, दसऱ्याचा दिवस। सकाळी बाबा उठले आणि नेहमीप्रमाणे 2 वेळा भिक्षा मागायला गेले। पहिल्यांदा ते लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरी गेले। लक्ष्मीबाई भक्तिभावाने अन्न वाढले। बाबा म्हणाले, लक्ष्मी, आजचं जेवण माझं शेवटचं भोजन असेल। हे ऐकून त्यांचे डोळे भरून आले। नंतर बाबा द्वारकामाईत परतले। त्यांनी आपल्याजवळील 9 रुपयांची नाणी लक्ष्मीबाईला दिली। ही 9 नाणी म्हणजे नवगुणांची शिकवण होती, वजा श्रद्धा, सबुरी, सेवा, दया, करुणा, प्रेम, नम्रता, संयम आणि भक्ती। समाधीचा क्षण। दुपारी बाबा द्वारकामाईत शांतपणे बसले। भक्तांनी त्यांच्या पायांवर डोके ठेवले। बाबा हळू आवाजात म्हणाले, सबका मालिक एक, आणि मग योगमुद्रेत समाधी घेतली। त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज चमकत होतं। गावभर शोकळा पसरली। समाधीनंतरचा काळ। बाबांच्या जाण्यानंतर भक्त असहाय झाले, पण लवकरच त्यांना कळलं की बाबा खरे तर गेलेले नाहीत। कुणाला स्वप्नात दर्शन होतं, कुणाला अचानक संकटातून सुटका होत असे, कुणाला एखादा उपाय सुचत असे। हे पाहून भक्तांचा विश्वास अधिक दृढ झाला। शिर्डीत बाबांची समाधी बांधण्यात आली, जी आज जगप्रसिद्ध साई समाधी मंदिर म्हणून ओळखली जाते। लाखो भाविक दरवर्षी तिथे दर्शन घेतात। दसऱ्याचा नवा अर्थ। बाबांनी दसऱ्याचा दिवस निवडून समाधी घेतली, यामागेही खोल अर्थ होता। जसा रामाने रावणावर विजय मिळविला, तसा आत्म्याचा देहावर विजय दाखविला। दसरा म्हणजे सद्गुणांचा दुर्गुणांवर विजय। बाबा शिकवतात, लोभ, क्रोध, मत्सर, अहंकार या रावणरूपी दुर्गुणांचा नाश करा। दसरा म्हणजे समतेचा विजय। बाबा म्हणाले, वजा जातपात, धर्म यावरून माणसांना वेगळं करू नका। भक्तांचे अनुभव। समाधीनंतरही अनेक भक्तांनी बाबांचे चमत्कार अनुभवले। एका भक्ताची गाडी रेल्वे अपघातातून वाचली। तो म्हणाला, हे बाबांचं कृपादर्शन होतं। एका विधवेच्या घरी अन्न संपलं होतं। तिने बाबांना प्रार्थना केली आणि अचानक शेजाऱ्याने मदत आणली। एका शेतकऱ्याला दुष्काळात पिकं वाचवण्यासाठी उपाय सुचला आणि पिकं भरभरून आली। या सर्व अनुभवांनी भक्तांचा विश्वास अढळ झाला। आजच्या काळातील शिकवण। आजही बाबांचा संदेश तितकाच महत्त्वाचा आहे। 1. श्रद्धा, स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा। 2. सबुरी, अडचणींवर मात करण्यासाठी धीर धरा। 3. सेवा, गरिबांना, गरजूंची मदत करा। 4. समता, सर्व धर्म समान आहेत, माणुसकीचाच खरा धर्म आहे। शिर्डीतला दसरा सोहळा। दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिर्डीत लाखो भाविक जमा होतात। सकाळपासून मंदिरात आरत्या होतात, भजन, कीर्तन, प्रवचन चालतात। समाधीवर फुलांचा साज केला जातो। संध्याकाळी पालखी सोहळा निघतो। संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं। प्रत्येक भक्ताच्या ओठांवर एकच मंत्र असतो, साईराम, साईश्याम, साईबाबा की जय। निष्कर्ष। दसरा हा विजयाचा सण आहे, पण शिर्डीत तो साई विजय दिन आहे। या दिवशी आपण बाबांच्या शिकवणी आठवतो, वजा श्रद्धा आणि सबुरी, सेवा आणि करुणा, समता आणि प्रेम। साईबाबांनी सांगितलेला तोच सोपा संदेश आजही आपल्या जीवनाला दिशा देतो। वजा श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, सबका मालिक एक। धन्यवाद शिर्डी ज्ञान चॅनल पाहिल्याबद्दल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। साईबाबांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो। ओम साईराम।